काही दिवसांपूर्वी बदलापूर शहरामध्ये एका स्कूल व्हॅनमध्ये चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली। या संपूर्ण घटनेनंतर बदलापूर शहरातून या घटनेच्या विरुद्ध आवाज उठवला गेला आणि तो जो नराधम होता या संपूर्ण घटनेमध्ये आरोपी इम्रान मोहम्मद पटेल तो सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे। परंतु या संपूर्ण घटनेनंतर एका नामांकित शाळेच्या बाहेर लागलेला जो बॅनर आहे तो सध्या बदलापूर शहरामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेच्या बाहेर सध्या आपण आहोत आणि येथे आपण जर पाहिलं तर एक फलक लावण्यात आलेला आहे। आदर्श विद्याप्रसारक संस्था प्रचलित आदर्श विद्या मंदिर मराठी इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे पालक रिक्षा व अन्य वाहनाने पाठवतात। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच प्रांगणाबाहेरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सदर वाहनांना शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी व परत घेण्यासाठी प्रवेश दिला जातो। परंतु सदर वाहन चालक मालक यांचे बरोबर संस्थेचा किंवा शाळेच्या कोणत्याही विभागाचा कोणत्याही प्रकारचा करार झालेला नसून सदर वाहने त्यांचे मालक व वैयक्तिक जबाबदारी चालवतील। सदर वाहन मालक चालकांनी सदर वाहनांद्वारे केलेल्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत संस्थेचा किंवा शाळेचा कोणताही संबंध नाही। आपण जर पाहिलं तर कोणताही संबंध नाही या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे। सबब सर्व पालकांस याद्वारे सूचित करण्यात येते की पालकांनी सदर वाहनांद्वारे आपल्या पाल्याची शाळेत ने-आण करण्याची सोय ही त्यांच्या वैयक्तिक जबाबदारीवर करावयाची आहे। सदर वाहतुकी दरम्यान कोणताही अपघात दुर्घटना किंवा अनुचित प्रकार घडल्यास आदर्श विद्याप्रसारक संस्था संस्थेचे पदाधिकारी आदर्श विद्या मंदिर शाळा तेथे काम करणाऱ्या व्यक्तीची कोणतीही जबाबदारी असणार नाही याची नोंद घ्यावी आदेशानुसार। आपण जर पाहिलं तर हे वाचल्याच्या नंतर एक बदलापूर शहरातील ऍक्टिव्ह माणूस जे असेल किंबहुना जे सर्व स्तरातून विचार करतात त्यांना एक राग आल्याशिवाय राहणार नाही। आणि या संपूर्ण बोर्ड नंतर आपण जर पाहिलं तर कुठेतरी शाळा प्रशासनाने आपली जबाबदारी कशा प्रकारे झटकली आहे तेच म्हणावं लागेल। या दिवशी आपल्याला माहिती देण्यासाठी डॉक्टर अमित गोविलकर सर आपल्यासोबत जोडलेले आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, या प्रकाराकडे आपण कसं बघतात आणि कायद्यानुसार काय तरतूद आहे ते आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल। मुळात असा फलक लावणं हे बेकायदेशीर आहे। महाराष्ट्र शासनाचा स्कूल बस अधिनियम आहे, 2011चा स्कूल बस अधिनियम आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अजून अमेंडमेंट झालेली नाही, तो जसाच्या तसा आजही लागू आहे। काही दिवसापूर्वी शाळेने मुलांना पालकांसाठी हमीपत्र भरण्यासाठी दिली होती आणि त्या हमीपत्रामध्ये असाच मजकूर होता। ते हमीपत्र पालकांनी भरून द्यायचं असा होता। ते हमीपत्र जेव्हा माझ्या मुलाने माझ्याकडे भरण्यासाठी दिलं तेव्हा प्रचंड संताप आला। मी ते हमीपत्र घेऊन लगेच शाळेमध्ये आलो। आता माझ्याकडे नाही, हरकत नाही, मी तुम्हाला पाठवेल। तर ते शाळेमध्ये आल्यानंतर माझी मुख्याध्यापकांशी मीटिंग झाली। त्यासोबत नाना घोरपडे साहेब होते, संस्थेचे संचालक, आणि हेमंत आपटे साहेब, ह्या तिघांच्या समोर माझी चर्चा झाली की हा अशा पद्धतीचं हमीपत्र भरून घेणं हे बेकायदेशीर आहे। हे त्यांना मी समजावून सांगितलं, स्कूल बस अधिनियमातल्या तरतुदी त्यांना समजावून सांगितल्या। त्यानंतर त्यांनी असा शब्द दिला की अशा कुठल्याही पद्धतीचं हमीपत्र आम्ही भरून घेणार नाही। आणि त्यानंतर त्यांनी ग्रुपवर मेसेज पण टाकला पालकांच्या की असं कुठलंही हमीपत्र भरून देण्यात येऊ नये। आणि लगेच दुसऱ्या दिवशी असा फलक लावण्यात आला। याचा अर्थ असा आहे की तुम्ही समोर एक बोलता आणि पाठीमागे एक बोलता, दुटप्पी भूमिका घेतल्यातला प्रकार। आणि स्कूल बस अधिनियम असं सांगतो की स्कूल बस ही शाळेची असो किंवा नसो, तुम्ही करार केलेला असो किंवा नसो, शाळेचं वाहन असो किंवा खाजगी वाहतुकीचं वाहन असो, या प्रत्येक वाहनाची इत्थंभूत माहिती ही शाळा परिवहन समितीकडे असली पाहिजे। शासनाच्या आदेशाप्रमाणे स्कूल बस अधिनियमाप्रमाणे प्रत्येक शाळेमध्ये शाळा परिवहन समिती असणं आवश्यक आहे। त्याच्यामध्ये पालक प्रतिनिधी असतात, मुख्याध्यापक असतात, शिक्षक असतात, शिक्षकांचे प्रतिनिधी, वाहतूक विभागाचे 2 कर्मचारी असतात। तर अशा सगळ्यांची मिळून शाळा परिवहन समिती असते आणि अशा सगळ्या वाहनांचा पूर्ण डेटा, मग त्या ड्रायव्हरचं कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल, त्या ड्रायव्हरचा फिटनेस असेल, गाडीचा फिटनेस असेल, PUC, इन्शुरन्स, त्यानंतर गाडीमध्ये त्या सोयीसुविधा दिलेत की नाही, म्हणजे फायर एक्स्टिंग्विशर आहे की नाही, मुलांची बसण्याची आसन क्षमता किती आहे, त्या शाळेच्या बसमध्ये बसचा रूट फिक्स रूट मॅप लावलेला आहे की नाही, त्या मुलांची यादी त्या स्कूल व्हॅनमध्ये लावलेली आहे की नाही, पाण्याची व्यवस्था आहे की नाही, फर्स्ट एडची व्यवस्था आहे की नाही, महिला सहाय्यक आहे की नाही, हे सगळं बघण्याचं काम हे परिवहन समितीचे असतं। पण शाळा परिवहन समिती इथे फक्त कागदावर काम करते आणि ह्या असा बोर्ड लावणं किंवा हमीपत्र भरून घेणं हा प्रकार म्हणजे सरळ आपण शाळेने पूर्णपणे जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे। कारण आता शाळांमध्ये स्कूल बसमध्ये असे जे गेल्या 15 दिवसापूर्वी प्रकार घडला, ज्याचं आता तुम्ही नाव घेतलं, तर असे प्रकार घडण्यासाठी एकंदरीत छुप्या मार्गाने हे अवैध विद्यार्थी वाहतुकीला प्रोत्साहन दिल्यातला प्रकार आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। आणि डोळे उघडले नाही कसं, शाळेचे डोळे माहिती नाही उघडली की नाही। आता ते उघडले असते तर असे बोर्ड लागले नसते। एवढे मोठे कांड होऊन सुद्धा जर डोळे उघडत नसतील तर मग
शेवटी नाईलाज नसतो, आपल्याला असं रस्त्यावर उतरावं लागतं. याला जबाबदार कोणतरी असतं, कोणीतरी असं प्रोत्साहित करतं की असं काहीतरी होण्यासाठी, आणि हे चुकीच्या पद्धतीनं केलं जातं. हे आमचं माझं स्पष्ट म्हणणं आहे. शाळेने अशा प्रकारे जबाबदारी झटकणे, मग ती कुठलीही शाळा असो, खाजगी असो, सरकारी असो, अनुदानित, विना अनुदानित, कुठलीही शाळा असो, नर्सरीपासून अगदी प्ले ग्रुपपासून कुठलीही शाळा असो, त्यांना असं करण्याचा अधिकार नाही, असं सांगण्याचा अधिकार नाहीये. त्या मुलांची जबाबदारी पालकांच्या इतकीच त्या शाळेची सुद्धा आहे. त्या स्कूल बसचा अपघात झाला, काही झालं तर आतापर्यंत कुठल्या अपघातात शाळेने कुठली जबाबदारी कुठल्या तरी शाळेने घेतली आहे का? नाही. पण जेव्हा अनुचित प्रकार घडतो तेव्हा मात्र ही सामूहिक जबाबदारी ठरते. अपघात हा काहीतरी कारणामुळे होतो, पण अनुचित प्रकार जसा आहे विनयभंगासारखा, लहान मुलींचं शोषण करणं, हा अपघात नसतो. हे ठरवून वाईट मानसिकतेने केलेलं कृत्य असतं, आणि अशा कृत्यांना विनाकारण बढावा मिळण्याचं काम अशा या पालकांमुळे मिळतं. आज कुणीही उठतो, स्कूल व्हॅन चालू करतो, कुणीही उठतो, एखादी सेकंड हँड गाडी घेतो आणि त्याच्यामध्ये स्कूल व्हॅन म्हणून ती विद्यार्थी वाहतूक चालू करतो. हे थांबणार आहे की नाही? प्रत्येक वेळेला एखाद्या मुलीचा किंवा मुलाच्या आयुष्यावरती प्रसंग बेतल्यानंतर, त्या मुलीचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यानंतर, त्या पालकांच्या आयुष्यावर खोल परिणाम झाल्यानंतर प्रशासन फक्त शाळेत ती बस जमा करणार, दंडात्मक कारवाई करणार, त्या आरोपीला पोलीस कस्टडी देणार, त्याच्यावर पोक्सो लावणार, काहीच उपयोग नाही ना त्याचा. एवढ्या पोक्सोमध्ये भयंकर शिक्षेची तरतूद असताना सुद्धा अशा घटना घडतात. याचा अर्थ पालकांपर्यंत, स्कूल बसवाल्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोक्सो कायदा नीट पोहोचलेलाच नाहीये. तो पोहोचवणं शाळेचं काम आहे की बाबा स्कूल बसवाल्यांची जे विद्यार्थी वाहतूक करतात त्या सगळ्यांना शाळेमध्ये बोलवणं, सभागृहामध्ये त्यांना पोक्सो कायदा काय आहे, त्याच्या तरतुदी काय आहेत, वकिलांना बोलवा, पोलिसांना बोलवा, आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना बोलवा, त्यांना सांगू द्या, त्यांना कळू द्यात की नेमके किती गंभीर प्रकार आहेत. हे गरजेचं आहे. हा अवेअरनेस करणं सुद्धा काम शाळेचंच आहे पालकांसाठी, कारण पालक आहेत म्हणून मुलं आहेत आणि मुलं आहेत म्हणून शाळा चालते. तर ह्या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे प्रत्येक शाळेने विचार करावा. मी पर्टिक्युलर एका शाळेबद्दल बोलत नाही. आता आपण या शाळेच्या बाहेर उभे आहोत कारण या शाळेच्या बाहेर बोर्ड लागलाय. उद्या दुसऱ्या शाळेच्या बाहेर लागला तरी आपण तिथे उभे असू. आम्ही 2022 पासून याचा पाठपुरावा करतोय. पोलिसांना सुद्धा मी सकट अधिनियम 52 पानांचा अधिनियम आहे, मी त्यांना दिलेला आहे, आरटीओला दिलेला आहे. 2022 पासून मी याचा पाठपुरावा करतोय. त्यानंतर एवढ्या घटना घडल्या पण अजून प्रशासनाला जाग येत नाही. आणि सर, जर सगळ्यांना एकत्र आणलं, बसवलं आणि सगळी माहिती जर दिली तर कुठेतरी अशी जी मानसिकता आहे त्याला कुठेतरी आळा बसेल, घाबरतील. पण हे असं करणं शाळेने शक्य असताना शाळा जबाबदारी झटकते आणि काहीतरी विरुद्धच काम करते. अगदी बरोबर आहे तुमचं, कारण हे करणं गरजेचं, अवेअरनेस गरजेचं आहे. पोक्सो काय आहे, त्याच्यामध्ये काय तरतुदी आहेत कळल्या पाहिजेत. ते चालक वाहक जे आहेत त्यांना जी त्यांची लस्ट आहे ती कुठेतरी कमी झाली पाहिजेत. अशा मुलांवरती त्यांची वाईट नजर आहे ती कमी झाली पाहिजेत. म्हणून त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट, त्यानंतर त्याचं फिटनेस, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. तो मानसिक रुग्ण आहे का हे बघणं गरजेचं आहे. कारण तो ड्रायव्हर, तो चालक कुठल्या गाडी चालवता आली म्हणजे तो उत्कृष्ट चालक नाहीये. त्याची मानसिकता कुठल्या गतीने काम करते, परवा जो प्रकार घडला तो कुठल्या मानसिकतेतून झाला, ही त्याची मेंटॅलिटी म्हणजे त्याचा फिटनेस. त्याचा फिजिकल फिटनेस महत्वाचा नाही, त्याचा मेंटल फिटनेस सुद्धा, त्याची कुठली ट्रीटमेंट चालू आहे का, त्याला गोळ्या औषधं चालू आहेत का, तो वाहन चालवताना कसा चालवतो, काय करतो, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. कित्येक बसेसमध्ये महिला सहाय्यक नसते. बरोबर, तुम्ही अनेकदा प्रयत्नही मी केला. रस्त्यात गाड्या अडवल्यात. मी रस्त्यात गाड्या अडवून विचारले की तुमच्या गाडीमध्ये महिला सहाय्यक का नाहीये, मुलं पायऱ्यांवर का उभे आहेत, एखादं पडलं, पाठीमागून जोरात वाहन आलं, त्याच्या अंगावरून गेलं, कोण जबाबदार? मागे अंबरनाथमध्ये इको व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि 4 पोरं पडली. तुम्हाला प्रकार माहिती असेल, अंबरनाथमध्ये घडला. ती 4ही मुलं जखमी झाली. मग त्या गाडीमध्ये महिला सहाय्यक असेल म्हणजे त्या गाडीचा फिटनेस नाहीये. जर फिटनेस प्रमाणपत्र आहे तर त्या डोअर लॉक का नव्हता? मग याचा अर्थ गाडीचा फिटनेस नव्हता म्हणून तो डोअर अनलॉक होता आणि तो उघडून ती मुलं रस्त्यावर पडली. पाठीमागून कोणतं स्पीडमध्ये वाहन असतं तर ती मुलं जगली असती का? हा पण विचार केला पाहिजे. आणि तो रॉंग साईडनं गाडी चालवत होता, हा पण प्रकार होता. त्यावेळेला पण मी शाळेला पत्र दिलं होतं की त्या स्कूल बसवाल्यांवरती चांगली कारवाई झाली पाहिजे. पण त्याच्या पुढे काय दंडात्मक कारवाईच्या व्यतिरिक्त काय झालं नाही. म्हणजे पालकांनीच जबाबदारी घ्यायची असा इथे प्रकार सरळ सरळ दाखवला जातोय. हा पूर्णपणे चुकीचा आणि हे अत्यंत चुकीचं आणि याचा पाठपुरावा हे सगळं थांबेपर्यंत करत राहणार. प्रशासनाच्या डोक्यावर बसून हे सगळं करून घेणार. त्यासाठी मी त्यांना सांगितले, स्कूल बसवाले त्यांचं म्हणणं आहे की स्कूल प्रवासी वाहतूक, विद्यार्थी वाहतूक करणारे स्कूलवाले आम्हाला पेपर्सच देत नाहीत. पेपर देत नाही तर असा बोर्ड पालकांना लावण्यापेक्षा तुम्ही काय करा की शाळेच्या वतीनं शाळेच्या मुख्याध्यापकांच्या लेटर हेडवरती सही शिकाण्याची पोलिसांना पत्र द्या. आमच्या शाळेच्या बाहेर विद्यार्थी वाहतूक करणारी ही सगळी विद्यार्थी वाहतूक ही वाहनं जी आहेत यांच्याशी आमचा कुठला करार नाहीये. ही त्या चालक मालक त्यांच्या व्यक्तिगत जबाबदारीवर करतायत आणि याला जर प्रशासनाचं पाठबळ असेल किंवा हप्तेखोरी होत असेल तर ती थांबली पाहिजे. तर तसं होत असतं म्हणूनच प्रशासन पण डोळे झाकून बसतं.
सकाळ संध्याकाळ इथे तुम्ही बघाल तर इतकी गर्दी असते आणि कितीतरी अवैध विद्यार्थी वाहतूक करणारी वाहन आहेत. हे वाहतूक विभागाला दिसत नाही का? आरटीओ विभागाला दिसत नाही का? एखादी घटना घडल्यावरच जागे होणार का? मग शाळेने अशा वाहनांची माहिती पोलिसांना द्यावी. पालकांना बोर्ड लावण्यापेक्षा प्रशासनाला कळवावं. पोलीस बघतील त्या वाहनांवर काय कारवाई करायची. शाळा तरी किमान सेफ राहील की आम्ही पोलिसांना पत्रव्यवहार केला एवढं तरी म्हणायला तुमच्याकडे आधार तरी राहील की नाही. बरं. तुम्ही डायरेक्ट पालक का जबाबदारी घ्यायची? पालकांनी कशी जबाबदारी घ्यायची? एवढी शाळेच्या हातात सत्ता आहे, प्रशासन आहे. शाळा म्हणेल ते प्रशासन करू शकतं. प्रशासनाचं सहकार्य आहे. पालकांना किती प्रशासनाचं सहकार्य आहे हो? कुठल्या पालकाला प्रशासन उभं करतं? कोणीच उभं करत नाही. मग पालकांनी जबाबदारी कशी घ्यायची? उलट शाळा प्रशासनाचं वजन असतं. त्यांचं म्हणणं वरचं प्रशासन मानतं. बरं. तर तुम्ही जर जबाबदारी झटकली तर पालकांनी न्याय कोणाकडे मागायचा? जोपर्यंत आपल्या गळ्यातशी येत नाही तोपर्यंत कुणाला त्याचं गांभीर्य जाणवत नाही. पण जोपर्यंत एखाद्या मुलामुलीच्या बाबतीत असं घडतं, त्या आईवडिलांच्या मनावर काय बितत असेल, त्या परिवारावर काय येत असेल आणि त्या मुलीचं आयुष्य किती उद्ध्वस्त होत असेल याचा विचार गांभीर्याने कुणीच करत नाही. एवढी संवेदनशीलता संपली शिक्षकांची सुद्धा एवढी संपणं हेच आश्चर्यकारक आहे. शिक्षक हा दुसरा पालक आहे. बरं. तो जर अशा फतवे काढत असेल तर याला काहीच अर्थ नाहीये. हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. आता ते संचालकांच्या सांगण्यावरून काढलं, कशावरून काढलं ते त्या लावणाऱ्यांना माहिती आणि तो मजकूर लिहिणाऱ्या शिक्षकांना माहिती. सर, अनेक पालकांमध्ये आज संभ्रम आहे, परंतु कोण समोर यायला मागत नाहीये. तुम्ही ज्या पद्धतीने पुढे आले, कारण की समाजात आपण कायमच वेगळे आवाज उठवत असतात आणि हाही आवाज उठवण्यासाठी आपण समोर आले. पालक कुठेतरी घाबरतात बोलण्यासाठी. मी म्हणतोय पालकांनी अजिबात घाबरू नये. माझा मुलगा सुद्धा या शाळेत शिकतोय. पालकांचा एक गैरसमज काय की आपल्या मुलाला टार्गेट केलं जाईल. का टार्गेट केलं जाईल? काय संबंध टार्गेट करायचं? करून करून मार्क्स कमी करतील ना 1-2, पण तुमच्या मुलाचं टॅलेंट तर कमी करू शकत नाही ना कुणी. आपल्या मुलाला टार्गेट केलं जाईल म्हणून आपण गप्प बसायचं, दुसऱ्यांच्या मुलांचं काय होतं ते बघत बसायचं, त्याची फेसबुक व्हॉट्सअपवर चर्चा करायची, याला काहीच अर्थ नाहीये. भले माझ्या मुलाला नापास करू देत, मला काही फरक पडत नाही, पण चुकीच्या गोष्टीवरती मी आवाज उठवत जाणार. ह्याच शाळेत शिकतो तो, मला त्याची काही भीती नाहीये. काही होऊ देत. पण इतर मुलं सुद्धा जी गोरगरिबांची मुलं आहेत, सर्वसामान्यांची मुलं आहेत, ज्यांना ही शाळा चांगली वाटते, आतापर्यंत शाळेचं नावलौकिक चांगलं आहे, म्हणून कुठेतरी पालक जर विचार करतात आणि शाळा प्रशासन असं वागत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे. आणि हे मी एका शाळेपुरतं नाही, 2022 पासून प्रत्येक शाळेसाठी माझा हा पाठपुरावा सुरू आहे. सर, प्रशासनाकडे काय मागणी असेल, विनंती असेल? प्रशासनाकडे माझी हीच मागणी आहे की अशा अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोटीस करा, त्यांच्यावरती सक्त कारवाई करा, त्यांची वाहनं जप्त करा, जमा करा, त्यांच्यावरती भली मोठी कारवाई करा, त्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करा. आणि पालकांना माझं सांगणं हे आहे की तुम्ही स्वतः हायर केलेलं वाहन असू देत किंवा कुठलंही वाहन असू देत, त्या वाहन चालकाची माहिती, त्याचं फिटनेस, त्याचं मेंटल फिटनेस, त्या गोष्टी गरजेच्या, त्या वाहनाचा फिटनेस गरजेचा आहे, त्याचं इन्शुरन्स PUC गरजेचं आहे आणि त्याची सगळी माहिती तुम्ही शाळेला देणं गरजेचं आहे. पालकांनी स्वतः समजा 10 मुलांसाठी 8 मुलांसाठी गाडी हायर केली आहे, ग्रुप करून रिक्षा हायर केली, तर तुम्ही ते पालकांनी कळवणं गरजेचं आहे. हे जर तुम्ही कळवलं पालकांनी तर शाळा प्रशासनालाही सोपं जाईल की त्या वाहनाबद्दलची माहिती त्यांच्याकडे असेल, की परिवहन समितीकडे ती माहिती असेल. हे पालकांनी सुद्धा जबाबदारी घ्यायची आहे. पालकांनी जबाबदारी घ्यायची म्हणजे एवढंच करायचं की तुम्ही त्या वाहनाबद्दल, तुम्ही ज्या वाहनातून मुलांना पाठवता त्याची माहिती तुमच्याकडे असली पाहिजेत. त्यामुळे अशा अनुचित प्रकारांना आळा घालता येईल असं माझं म्हणणं आहे. आणि तुम्ही माझ्याशी संपर्क सुद्धा साधू शकता. कुठल्याही मुलाला कुठलाही प्रॉब्लेम होत असेल शाळेय जीवनामध्ये असताना तर त्यांनी बिनधास्त संपर्क करा. तुमच्या प्रत्येक समस्येसाठी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. कुठलाही चार्ज न घेता विनामूल्य आम्ही सेवा द्यायला इथे तत्पर आहोत. समाजसेवक डॉक्टर अमित कुमार गोहिलकर यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे. आणि हा बोर्ड जो एका नामांकित शाळेच्या बाहेर लावण्यात आलेला आहे त्याच्यामुळे कुठेतरी पालकांमध्ये एक मनस्ताप आहे, भीतीचं वातावरण आहे. आणि याचमुळे शाळेच्या काय काय जबाबदाऱ्या असतात, कशाप्रकारे परिवहन समिती शाळेच्या माध्यमातून निर्माण करणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये पालक असतील, सोबतच वाहतूक विभागाचे कर्मचारी असतील, यांनी एकत्र येऊन ही संपूर्ण माहिती ठेवणं गरजेचं आहे. परंतु कुठेतरी शाळा प्रशासनाने ही जबाबदारी झटकल्याच्या नंतर शहरामध्ये हा बोर्ड जो आहे तो चर्चेचा विषय बनलेला आहे आणि बरीच लोक या संपूर्ण प्रकाराच्या विरुद्ध जे आहे ते आपला आवाज उठवताना पाहायला मिळतात. या संपूर्ण प्रकाराविषयी आपल्याला काय वाटतं, आपली मतं, आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. बदलापूर शहरातील अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक समस्या अगदी प्रामाणिकपणे बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आता बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.